श्लोक क्रमांक 3, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 38. आज आपण सकाळी तो या विषयावर चर्चा केली होती. आज्ञा दिली की आपण त्याच्यावर सखोल चर्चा सकाळी संध्याकाळी स्कंद पहिला अध्याय 3 श्लोक क्रमांक 38. आपण मोबाईलवर काढू शकता. सवेद धातु पदवीं परस्य सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने दुरंत वीर्यस्य रथांगपाने यो मायया संततयानुवृत्त्या यो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगन्धं भजेत तत्पाद सरोजगन्धं सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने जो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगन्धं सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने जो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगन्धं सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने यो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगन्धं सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने यो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगन्धं ते वेद जाणू शकता. धातु निर्मात्याचा. पदवीं महिमा. परस्य दिव्य अशा. दुरंत वीर्यस्य अनंत सामर्थ्यवान भगवंताचा. रथांगपाने हातात रथचक्र धारण करणाऱ्या भगवंतांचा. यह जो अमायया हार पडदा न ठेवता संततया निरंतर अनुवृत्त्या अनुकूल भावाने भजेत सेवा करतो. तत् त्याच्या
पाद पाद चरणांच्या चरणांच्या सरोजगंध सरोजगंध कमल सुगंधाची कमल सुगंधाची भाषांतर आणि तात्पर्य बाय डिवाइन ग्रेस केसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद। जे साधक रथांग पाणी भगवंताच्या चरण कमलांची निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करतात ते त्या विश्वाच्या निर्मात्याचा महिमा शक्ती आणि दिव्यत्व पूर्णत्वाने जाणतात। तात्पर्य केवळ शुद्ध भक्तांनाच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य नाम रूप कर्म जाणून घेता येते, कारण ते सकाम करणे आणि मानसिक तर्क यातून पूर्णपणे मुक्त झालेले असतात। शुद्ध भक्तांचा भगवंताच्या ठिकाणी शुद्ध सेवाभाव असल्याने अनन्य भक्तीच्या बदल्यात कोणत्याही व्यक्तिगत लाभाची त्यांना कामना नसते। ते स्वयंस्फूर्तीने सर्वतोभावे अखंडपणे भगवंताची सेवा करतात। भगवंताच्या सृष्टीतील प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भगवंताची सेवा करीत असतो। या परमेश्वरी नियमाला कोणीही अपवाद नाही। भगवंताच्या माईक शक्तीच्या प्रभावाने अप्रत्यक्षपणे सेवा करणारे भगवंताची प्रतिकूल भावाने सेवा करीत असतात, परंतु जे परमेश्वराच्या प्रेमी प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षपणे सेवा करतात ते अनुकूल भावाने सेवा करीत असतात। असे अनुकूल भावाने सेवा करणारे सेवक भगवत भक्त म्हणून ओळखले जातात। असे भक्त भगवत कृपेने दिव्यत्वात प्रवेश करतात, परंतु तार्किक नेहमी अंधकारातच राहतात। भक्त भगवंताच्या स्वाभाविक स्नेहाने प्रेममय भक्तीत अखंडपणे निमग्न असतात। त्यामुळे भगवंत स्वतः शुद्ध भक्तांना साक्षात्काराच्या मार्गावर मार्गदर्शन करतात। हेच परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचे रहस्य आहे। काम्य कर्म परायणता आणि तर्क ही तेथे जाण्याची योग्यता नव्हे। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुर्वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सकलगुणान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरे
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे यंत प्रविश्य ममवाच मातृसुतां संजीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वदादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज आपण भागवतांचा हा पहिला स्कंदाचा 3ऱ्या अध्यायाचा 38वा श्लोक चर्चा करतो। सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने यो मायया संततया नवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगंधम। तर आपण या आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत आहोत आणि या मार्गावर चालत कुठेतरी आपल्या डेस्टिनेशनची आपण आशा करत आहोत, कुठेतरी आपलं गंतव्य आहे ना? आपलं गंतव्य जे आहे याला भगवत मार्ग असं म्हणतात है ना? भगवत मार्ग म्हणजे या मार्गाचं गंतव्य काय? भगवान। तर ज्यावेळी कोणी पण असे लोकांना हा प्रश्न असतो हमेशा, भगवंत बघितले तर मला दाखवू शकता? स्टँडर्ड क्वेश्चन। तर पण हे विचारत नाही की भगवंताला बघण्यासाठी काय करावं लागते। प्रश्न तो पण असायला पाहिजे ना। जर आपण आपल्याला कोणाला मोठ्या व्यक्तीला भेटायचं असेल तर आपण हे पण विचारतो ना, अरे भेटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, काय प्रोसिजर फॉलो करावं लागेल, कोणाचं अपॉइंटमेंट घ्यावं लागेल का, आणि काय प्रोटोकॉल असतात का, काही लेटर लिहावं लागेल का, काहीतरी असेल। पण भगवंताच्या बाबतीत असं विचारत नाही आपण, मला आत्ताच दाखव तरच मी विश्वास ठेव। तर या अध्यायामध्ये, हा 3रा अध्याय आहे, याच्यामध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन केलं आणि याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंतांना बघणं आणि समजणं खूप खूप आपल्या बौद्धिक बुद्धीच्या परे आहे। न त्याचे कष्ट निपुणेन धातु, किती पण आपण एक्सपर्ट असू द्या, निपुण असू द्या, आपली बुद्धी किती तीक्ष्ण असू द्या, पण आपल्या बुद्धीच्या बळावर आपण भगवंतांना समजू शकत नाही, त्यांचा अनुभव करू शकत नाही। तर म्हणून लगेच पुढच्या श्लोक म्हणजे या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की ओके, तर मग आपण भगवंतांना कशा प्रकारे पाहू शकतो, कशा प्रकारे त्यांचा अनुभव करू शकतो। तर या श्लोकामध्ये ते दिलेले हा श्लोक किती जणांना माहित करायचं भगवंतांना आपण कसं पाहू शकतो बघायचंय। त्याच्यासाठी याच्यामध्ये 5 सूत्र दिलेले आहेत। किती? 5 सूत्र। जर उद्या जर कोणी म्हणलं भगवंत दाखविता का, तर म्हणायचं 5 हात दाखवायचा त्याला, असं 5 नियम तुला फॉलो करायला, 5 स्टेप जर केल्या तर तुम्ही भगवंतांना पाहू शकता, भगवंताचा अनुभव घेऊ शकता। सवेद, वेद म्हणजे अनुभवणे, समजणे।
वेद धातू, धातू म्हणजे निर्माता भगवंत, ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. वेद धातू पदवीं परस्य. आणि नुसतं पाहणं नाही, कारण की नुसतं बघणं म्हणजे पण बघणं नाही. अरे कृष्णाला तर दुर्योधनाला पण बघितलं होतं, पण त्याला भगवंत समजलेत का? नाही ना. म्हणजे काय नाही बघितलं त्याला? भगवंताचं दर्शन घेऊन पण दर्शन नाही घेतलं. त्याला भगवंताच्या दिव्यत्वाचं ज्ञान नाही झालं. म्हणजे भगवंताचे दिव्यत्व जे आहे ते समजलं नाही. त्याला वाटतं की हे पण एक राजकारणी आहेत, त्याला वाटतं हे पण एक राजकारणी आहेत, हे पण एक योद्धे आहेत. म्हणजे काय? भगवंत जे दिव्य आहेत, जन्म कर्माचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः, हे ज्ञान दुर्योधनाला नव्हतं. भगवंताचा जन्म, भगवंताचे कर्म हे दिव्य आहे, हे ज्ञान दुर्योधनाला नव्हतं. भगवंताचं शरीर हे आपल्या शरीरासारखं नाहीये, आध्यात्मिक आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, हे ज्ञान त्याला नव्हतं. हे ज्ञान त्याला नव्हतं. म्हणून त्याला भगवंतांना बघितलं, पण तरी भगवंतांना नाही बघितलं, तरी त्याला दर्शन नाही झालं भगवंताचं. तर मग जर पण आपल्याला जर भगवंताचं दर्शन करायचं असेल पूर्णत्वाने, तिथं शब्द वापरलेला आहे, भाषांतरामध्ये म्हणलेलं आहे की ते त्या विश्वाच्या निर्मात्याचा त्यांना पूर्णत्वाने जाणतात. तर पूर्णत्वाने जाणणं म्हणजे भगवंताचे 3 लक्षणं समजणं. भगवंताची महिमा, भगवंताची शक्ती आणि भगवंताचं दिव्यत्व. म्हणजे नुसतं भगवंताचं दर्शन, पूर्ण दर्शन म्हणजे काय? आपण जेव्हा भगवंताचं रूप हे, त्यांचे दिव्यत्व, त्यांची महानता आणि त्याच्या सर्व शक्ती सहित त्यांचा अनुभव करणं. वेद धातू पदवीं, पदवी म्हणजे पोझिशन, स्थिती, त्यांची पॉवर, ॲक्च्युअल त्यांचं नेचर हे समजणं. पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य. दूर अंत, अंत म्हणजे शेवट, दुरंत म्हणजे ज्याचा काही शेवटच नाही, त्याला म्हणतात दुरंत. वीर्यस्य, वीर्यस्य म्हणजे भगवंताच्या शक्तींचा, भगवंताच्या अनंत शक्ती आहेत आणि त्याच्या शक्तीचं जर मोजमाप करायला लागलं तर त्याचा कधी शेवटच होणार नाही. अशा भगवंताचं दुरंत वीर्यस्य रथांग पाणी. जे भगवंत आपल्या हातामध्ये रथ अंग, रथाचं चाक आपल्या हातामध्ये घेतात, चक्र यांच्या हातामध्ये. अशा त्या भगवंताचं अनंत शक्ती असलेले भगवंत, त्यांचं दिव्यत्वाचं, त्यांचं पूर्णत्वाचं पोझिशन सवेद तो व्यक्ती समजू शकतो. कोण व्यक्ती समजू शकतो? यो मायया संततया वृत्त्या भजेत तत्पाद सरोजगंधं. जो व्यक्ती ज्याच्यामध्ये जो हे 5 लक्षणं, 5 पायऱ्यांचं अनुसरण करतो, ज्यांनी सकाळी येते त्यांचा पाठ होऊन जाईल पुन्हा. तर पहिला पॉइंट आहे, रेडी सर्वांना? 5 पॉइंट वर द्यायचं. तर फर्स्ट पॉइंट आहे भजते तत्पाद सरोजगंध. भज म्हणजे भज धातू, याचं भाषांतरण जे केलेलं आहे सेवा करणे. म्हणजे जर कोणी म्हणत असेल, आपण कोणी जर म्हणत असेल की मला भगवंताला पाहायचं आहे, भगवंताला प्राप्त करायचं आहे, तर बिना काही केल्याशिवाय, आपण भगवंताला प्राप्त करू शकत नाही. तर भगवंताला प्राप्त करायचा मार्ग कोणता आहे? तो मार्ग आहे भजते. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, तिथं पण भज धातू आहे, भजस्व मा, भजते मा. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिखतात की जनरली भज शब्दाचा भाषांतर कधी कधी त्याचं वर्षिप किंवा पूजा करतात. पण वर्षिप आणि पूजा म्हणजे फक्त त्याच्यामध्ये आदरातिथ्याचा भाव होतो. कोणी मोठी व्यक्ती आली, म्हणजे पॉलिटिशियन आलं तरी त्यांचा आदरातिथ्य करतो आपण, पण ते भजन नाही करत.
त्याला भज शब्द नाही वापरता. जेव्हा सेवा भाव ज्यामध्ये येतो त्यावेळेस ते त्याला भज शब्द वापरतात, नाही तर त्याला पूजा म्हणू शकतो. तर इथं म्हणून भगवंताला प्राप्त करण्यासाठी पहिलं लक्षण म्हणजे पहिलं स्टेप म्हणजे भजते तत्पाद सरोज दंडम, म्हणजे भजन. तर भज म्हणजे काय तर सेवा. हा भगवंताचा साधारण गोष्ट आहे. आपण जर कोणत्या मोठ्या व्यक्तीला भेटायचं असेल, उदाहरण घ्या प्राईम मिनिस्टरला जर भेटायचं असेल तर तुम्ही म्हणला की मला आत्ताच्या आत्ता दाखवा प्राईम मिनिस्टर, शक्य आहे का? काही फरक पडतो त्यांना? नाही. आले नाही आले, दिसले नाही दिसले, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही विश्वास ठेवला, काही फरक पडतो त्यांच्यावर? काही फरक पडत. कारण त्यांचं अस्तित्व आहे आपल्यापासून पूर्णतः इंडिपेंडंट. तशाच प्रकारे भगवंताचं अस्तित्व आपल्यापासून पूर्णतः इंडिपेंडंट आहे, आपल्यावरती निर्भर नाही आहे. आपण भगवंतांना मानलं काय नाही मानलं त्यांच्यावर काही फरक पडतो? तुम्ही जर म्हणले की भगवंत मला आत्ताच दाखवा, नाही दिसले तर मी मानत नाही, तर ठीक आहे नको मानू, काही फरक पडतो त्यांच्यावर ना. तुम्हाला आत्ताच पाहिजे म्हणून ते पण येणार नाही. कम्प्लीटली इंडिपेंडंट. स्वराट त्याला संस्कृतमध्ये शब्द वापरलेला आहे. तर भगवंत तसंच. पण ज्याला कधी पद्मभूषण अवॉर्ड देतात बघितलं तरी तो व्यक्ती त्यांना भेटतो, त्यांना बोलू पण शकतो, त्यांना हँडशेक पण करतो. आणि तो जर वापस तुम्हाला म्हणला की मी प्रधानमंत्र्यांना भेटलो होतो आणि तू म्हणला अरे मला भेटलो तरच मी म्हणतो, तेव्हा की तू पण भेटू शकतोस, पण तुला काहीतरी स्पेशल करावं लागेल. ज्यांनी अवॉर्ड झाले त्यांना प्रधानमंत्र्याने त्यांना बोलवलं तिथं, म्हणून त्याची भेट झाली. का बोललं? काहीतरी त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल केलं, काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल केलं, ते नोटीस केलं आणि म्हणून त्यांना बोलवलं. त्याच प्रकारे भगवंताला प्राप्त करायचं असेल तर पहिलं त्याची कंडिशन आहे की सेवा. तर आपण जेव्हा भगवंताची सेवा करू तर मग पुढे भगवंत पण नोट करतात की अरे हा माझी सेवा करत आहे जरा. आणि मग जेव्हा त्यांची इच्छा होते आणि ते बोलतात तेव्हा आपण दर्शन घेऊ शकतो, त्यांना बोलू शकतो, सगळं काही करू शकतो. हा मार्ग आहे. याला म्हणतात भजन, सेवा. प्रल्हाद महाराज काय म्हणतात? सेवान रूप मध्ये न परावरत्व. कोणी म्हणेल की अरे भगवंत पण पारशी आहेत की कोणाला कृपा करतात, कोणाला नाही करतात, कोणाला भेटतात, कोणाला नाही भेटतात. त्यांचा स्वभाव आहे सेवान रूप मदयो न परावरत्व, म्हणजे तशी सेवा आपण करू अनुरूप उदय, त्यानुसार भगवंताचा अनुभव आपल्याला होतो. जशी आपण सेवा करू त्यानुसार भगवंताचा अनुभव आपल्याला होतो. ती बॉल आपल्याच कोर्टमध्ये. आपण ज्या प्रकारे भगवंतांना अप्रोच करू, एतामां प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. भगवंताचा हा नियम आहे. जे माझ्याकडे ज्या पद्धतीने येतात, ज्या भावनेने येतात, जशी माझी सेवा करतात त्यानुसारच मी त्यांचं आदान प्रदान करतो, त्यानुसारच मी त्यांचं आदान प्रदान करतो. ते सेवा म्हणून प्रभुपद भक्ती याचं भाषांतर करताना ते म्हणतात की प्रेमयी सेवा. जनरली इंग्लिशमध्ये भाषांतर त्याचं असं केलेलं जाते की डिव्होशन म्हणतात, पण प्रभुपादांनी त्याचं भाषांतर डिव्होशन नाही केलं भक्तीचं, त्याचं भाषांतर काय केलं? डिव्होशनल सर्व्हिस, प्रेममयी सेवा. कारण की भक्तीचा अविभाज्य अंग आहे ते म्हणजे सेवा. तर भक्तीच्या व्याख्यामध्ये नारद मुनी सांगतात सर्वादि वेरुक्तं तत्परत्वेन निर्मलं ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्ती उत्तमा. तर ती भक्ती उत्तम आहे त्याला भक्ती असं म्हणतात. ऋषिकेन ऋषिकेश सेवनं, आपल्या इंद्रियाद्वारे, ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचे स्वामी,
तर आपल्या इंद्रियाने इंद्रियाचे स्वामी त्यांची सेवा करणं म्हणजे भक्ती. त्यांची सेवा करणं म्हणजे भक्ती. मग भजन म्हणजे काय तर भगवंताची सेवा. आणि बिना सेवा करता आपण भगवंताला प्राप्त करू शकतो का? नाही. हे आपल्या आतमध्ये जायला पाहिजे. नाहीतर आपण विचार करत बसू. खूप मार्ग आहेत, वेगवेगळे बरेच मार्ग आहेत. 11व्या स्कंदामध्ये दोन प्रश्न विचारला कृष्णांना की बरेच काही वेगवेगळे लोक आपापलं करत असतात, त्याचं ध्येय पण वेगवेगळे असतात आणि बरेच काही तर वेदांमध्ये पण दिलेले आहे. तर त्याचा काय परिणाम होतो ते भगवंताला प्राप्त करत नाहीत ना. बाकी सगळे एवढं कठीण तपस्या करणारे असतात, व्रत करणारे असतात, लोक बरंच काही करत असतात, पूजा करणारे असतात, यज्ञ करणारे असतात, बरंच काही करणारे असतात, सर्व शास्त्रानुसार करतात. त्यांचं काय होतं आणि असं का आहे हा प्रश्न उद्धवानं कृष्णाला विचारला. तर त्यावेळेस कृष्ण थोडं लिस्टच सांगतात की दुसरं दुसरं काय काय आहे ते. कृष्ण म्हणतात की धर्म एक काही जण म्हणतात की धर्माचं आचरण करायला पाहिजे. धर्म एक यशस्वी आणणे. काही जण म्हणतात की आपलं यश कीर्ती त्याचं ध्यान करायला पाहिजे, ते ध्येय आहे. कामम सत्यम दमम शम. काही म्हणतात की एन्जॉय करा, हेच जीवनाचं लक्ष आहे. काही म्हणतात सत्य बोला, आपण सत्य वागा, दुसऱ्याला सत्य वागू द्या, बस धर्म. काही जण म्हणतात की इंद्रियाचा संयम करा. काही जण म्हणतात की मनाला नियंत्रित करणं हेच आयुष्याचं लक्ष आहे. अन्य वदंती स्वार्था. काही जण म्हणतात की ऐश्वर्य कमविणे हेच जीवनाचं लक्ष आहे. काही जण म्हणतात की त्याग करणं, त्याग भोजन. केचित यज्ञ तपोदान. काही म्हणतात की यज्ञ, काही जण म्हणतात की तप, काही जण म्हणतात की दान, काही जण म्हणतात की व्रतानी नियमा. काही जण म्हणतात की नियम, काही जण म्हणतात की यम. पण याचे सगळे जे परिणाम जे आहेत त्याचे 7 लक्षण सांगितले भगवंताने. आद्यवंत एवेशाम लोका कर्म विनिर्मितः दुःखोदर्गास्तमोनिष्ठा शुद्रा मंदा शुचार्पिता. भगवंताची सेवा सोडून बाकी सर्व उठावठेव जो आहे, आध्यात्मिक म्हणा की भौतिक म्हणा, वैदिक म्हणा की नॉन वैदिक म्हणा, बाकी सगळं उठावठेव जो आहे त्याचे हे 7 लक्षण आहेत. काय म्हणते त्याचं? आद्य अंत एवेशा. त्याचा जो काही परिणाम असेल त्याची सुरुवात आहे, काही दिवस तो चांगलं वाटतो आणि नंतर त्याचा अंत होतो. आद्यवंत एवेशा. त्यानंतर त्याचं दुसरं लक्षण आहे लोका कर्म विनिर्मिता. आणि जे काही त्याचा परिणाम आहे तो आपल्या कर्माचाच कोटा आपल्याला वेगळ्या पॅकेजमध्ये येतो. दुःखोदर्गा. शेवटी कोणतं पण किती पण चांगलं असेल, जेव्हा त्याचा नाश होतो तर दुःख. भोगाच्या मध्येच दुःखाची योनी लपलेली. भोगाला दुःखाची योनी म्हणलेली आहे, त्याच्यामध्ये जन्म झालेला, जन्म दुःखाचा होतो. तर दुःखोदर्गास तमोनिष्ठा. तमोनिष्ठा म्हणजे तेवढं आपण स्वतःला आध्यात्मिक समजून किंवा उन्नत समजून आपण भगवंतापासून दूर दूर जायला. क्षुद्रा मंदा शुचार्पिता आणि शोक भरून असतात. अशा प्रकारे बाकी सगळ्या गोष्टींचं जे आहे त्याचं परिणाम सांगितलेलं भगवंताने. कोणी जण म्हणतात की योग, तर भगवंत एका श्लोकामध्ये स्पष्ट सांगतात न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. न साधयति माम. साधयति म्हणजे मला साध्य करणं, मला या बाकीच्या पद्धतीनं साध्य करू शकत नाही कोणी. न माम साधयति योगो. अष्टांग योग करा, त्यांना काही साध्य होणार नाही भगवंता. न सांख्यम. सांख्यम म्हणजे सायंटिफिक नॉलेज, पूर्ण विश्वाचं. धर्म, धर्माचं आचरण. स्वाध्याय, नुसतं शास्त्रांचा अध्ययन. तप, तपस्या, त्याग. यथा भक्ती ममोर्जिता. जी आपण भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताची प्रेम सेवा,
हा मार्ग सोडून बाकी सगळे मार्ग जे आहेत ते काय आहेत, नुसती उठाटे. भगवंताने त्यांना काही प्राप्त करू शकत नाही. बाकी गोष्टी भेटतात ना, म्हणजे असं नाही काहीच भेटत नाही. योगा केलं तर तुम्हाला कमीत कमी हेल्थ चांगली आहे, काही नाही तर कमीत कमी हेल्थ चांगली आहे, आणि चांगलेच असेल तर सिद्धीपर्यंत प्राप्ती होऊ शकतात. पण भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर योगाला पण शक्य नाही आहे. नमाज सांगितले योग. तर भगवंतांना जर प्राप्त करायचं असेल तर काय अंग सांगितलं, पहिला भगवंताची सेवा भजते. तर मग हे भगवंताची सेवा जी आहे तर सेवेचे दोन पार्ट आहेत. एक जे आहे तर ऍक्च्युली सेवेची सुरुवात कशापासून व्हायला पाहिजे, सेवनमुखी ही जिव्हादो. जिव्हादो म्हणजे जिभेपासून. तर भगवंताच्या सेवेची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे, जिभेपासून. जिभेचे दोन कार्य आहेत. एक असतं आपण त्यांना बोलतो, उच्चार करतो, आणि दुसरं कार्य आहे जेवण, अन्नग्रहण. तर म्हणून भगवंताच्या सेवाची सुरुवात करायची असेल तर पहिली सेवा म्हणजे भगवंताच्या नामाचं उच्चारण करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याला म्हणतात नामसेवा. तर भगवंताचे भगवंताने जर प्राप्त करायचं असेल तर त्याची सुरुवात कुठून होते, मग नामसेवेपासून. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं हे अनिवार्य आहे. चैतन्य महाप्रभूंच्या लीलांमध्ये एक वर्णन येते. चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करायचे, रात्रभर कीर्तन करायचे. चैतन्य महाप्रभू त्यांचे सवंगडी, आणि चैतन्य महाप्रभू कीर्तनामध्ये पूर्णतः तल्लीन व्हायचे आणि सर्व त्यांच्या शरीरामध्ये अष्टसात्विकता यायचे. डोळ्यातून सदैव त्यांचे अश्रू वाहत असायचे, पूर्ण शरीरावर कंप असायचा. जणू काही शिमोलीच्या झाडासारखे काटे जसे असतात तसं पूर्ण शरीरावर त्यांच्या रोमांचन वाहायचा. त्यांची वाणी हमेशा बदलत होत असायची. कधी कधी भगवंताचं पूर्ण नाव पण तोंडातून निघत नसायचं. आणि या अशा प्रेममयी कीर्तनामध्ये ते मग्न असायचे. जेव्हा नवदीपमध्ये असे कीर्तन करायचे तर जेव्हा दिवसभर कीर्तन करायचे तर ते एक दिवस चैतन्य महाप्रभू म्हणे की अरे आपण रात्री कशाला वेळ घालवलो, रात्री पण करायला पाहिजे. तर त्यांनी पूर्ण रात्रभर कीर्तन करायला सुरुवात केली. तर रोज रात्री श्रीवास ठाकूरांच्या घरी अंगणामध्ये ते कीर्तन करायचे, रात्रभर कीर्तन करायचे. आणि ती बातमी जी आहे सर्व नदीमध्ये पसरली आणि सर्वांना वाटत की अरे दोन प्रकारचे लोक होते. काही जण वाटायचे की अरे हे काय करतात लोक रात्रभर, आणि दुसरे जे पायस होते त्यांना वाटायचं की अरे आम्हाला संधी नाही भेटत आहे, आम्हाला कीर्तनामध्ये भाग घेण्याची संधी भेटत नाहीये, तर आम्हाला पण संधी भेटत. तर चैतन्य महाप्रभू मात्र आपल्या या प्रेमी भक्तांना सोडून कोणाला पण आतमध्ये प्रवेश द्यायचे नाही. रात्री दरवाजा बंद व्हायचा आतमध्ये, आणि जे 5, 6, 7, 8 जण जे भक्त त्याचे तेवढेच कीर्तन करायचे. पण आता सगळेजण कोणाला विचारणार, श्रीवास ठाकूरांना त्यांच्या घरी कार्यक्रम व्हायचा ना, तर मग सगळे श्रीवास ठाकूरांना म्हणायचे की अरे आम्हाला आतमध्ये प्रवेश द्या, आम्हाला आतमध्ये प्रवेश द्या, आम्हाला आतमध्ये प्रवेश द्या. श्रीवास ठाकूरांना माहित होतं की चैतन्य महाप्रभू कोणी पण असा जो व्यक्ती आहे जो नियमांचं पालन करत नाही आहे, अशांना तर प्रवेश देणारच नाही बिलकुल. ते एक व्यक्ती होता, ब्रह्मचारी होता, आणि तो फक्त दूध पिऊन राहायचा. ब्राह्मण होता, फक्त दूध पिऊन राहायचा, काही जेवण नाही, काही दूध पिऊन राहायचं. तर श्रीवास ठाकूरांनी विचार केला की यांना आला करायचं. पण श्रीवास चैतन्य महाप्रभू खूप कडक होते. त्यांना त्या कीर्तनामध्ये कोणी पण आलं जो त्या स्तरावर नाहीये तर त्यांचा
भाव जो आहे तो भंग व्हायचा. एकदा श्रीवास ठाकूरांची सासू एकदा श्रीवास ठाकूरांची सासू तिला या कीर्तनाचा हे बघायची इच्छा झाली. आता कुठून प्रवेश देणार, त्यांनी काय घेतलं, एका बास्केटमध्ये कणगी बास्केट म्हणजे छोटी बास्केट नाही, ती कणगी असते ना, त्या कणगीमध्ये ती बसली होती आणि वरून झाकण केलं. तर चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन केलं आणि लगेच म्हणे की मला भाव येत नाही. म्हणजे कोणीतरी इथं आहे जो इथं नसायला पाहिजे, कोणीतरी इथं आहे जो इथं नसायला पाहिजे. आणि शेवटी तिला तिथून बाहेर काढलं. तर हा जो ब्राह्मण होता दूध पिणारा, तर श्रीवास ठाकूर म्हटलं की याला तर अल्लाह करतील, बिचारा एकदम तपस्वी ब्राह्मण आहे. तर चैतन्य महाप्रभू यांनी काय केलं, यांना पण लपून ठेवलं, यांना पण लपून ठेवलं. आणि जसं कीर्तन चालू झालं की कीर्तनाच्या आतमध्ये चैतन्य महाप्रभू म्हणे की थांबले, म्हणजे कोणीतरी इथं आहे जो इथं नेत नसायला. तर श्रीवास ठाकूर म्हणे इथं कोणीच अभक्त नाहीये. खोटं पण बोलता येत नाही ना, कोणीच अभक्त नाही म्हणे इथं. इथं कोणीच असा नाही आहे की जो नियमांचं पालन करत नाही. इथं कोणीच असा नाही आहे की जो धार्मिक नाही. असं सगळे गुण सांगायला नाही. पण तरी चैतन्य महाप्रभू इथं कोणतरी असा आहे की जो नाही, जास्त नावात नाही, योग्य नाही. तर मग श्रीवास ठाकूरांना भाग पडला आणि त्यांनी या दूध पिणारा जो ब्राह्मण होता, त्याला पुढे आला आणि म्हणे की हा फक्त दूध पितो, एकदम तपस्वी. तर चैतन्य महाप्रभू एकदम क्रोधित झाले आणि म्हणे तुम्हाला काय वाटते, तपस्या करून तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता? तर म्हणजे की असे दूध पिऊन यांनी 1000 जन्म केले तरी ते भगवंताला प्राप्त होणार नाही. काही तपस्याच्या बळावर भगवंताला प्राप्त करणं शक्य नाही. आणि त्यानं त्याला सांगितलं असं आपल्यासोबत झालं तर कसं, म्हणजे की पुन्हा कधीच येणार नाही. हा ब्राह्मण आधी जेव्हा वापस जाऊ लागला तर तिच्या मनामध्ये काय होतं, तिच्या मनामध्ये होतं की अरे माझी योग्यता तर 1000 जन्माच्या नंतर पण भगवंतांना प्राप्त करायची नाही आहे, पण समहाव या जन्मामध्ये मला थोडंफार तरी दर्शन आणि कीर्तनामध्ये भाग घ्यायचा संधी भेटली. त्यांचं हृदय मात्र कृतज्ञतेला भरलं, हृदय मात्र कृतज्ञतेला भरलं. या त्याच्या हृदयामधल्या परिवर्तनानं चैतन्य महाप्रभू लगेच विचार केला. ज्याच्यासाठी पहिले त्याच्या रागावले होते त्याच व्यक्तीवर पुन्हा लगेच केला. काही आता हृदयामध्ये भक्तीचा आणि सेवेचा भाव होता. आधीचा तपस्याचा परिणाम नुसता अहंकारामध्ये होतो, सेवे आणि सेवेच्या भावामध्ये होत नाही. तर ते चैतन्य महाप्रभू सांगत की आपण भगवंताला प्राप्त करायचं असेल तर फक्त सेवा, आणि सेवाची सुरुवात कुठून होते, भगवंताच्या नामस्मरणाने. जर कोणी म्हणत असेल की मी भक्त आहे आणि भगवंताचं नामस्मरण करत नाही तर मग ते भक्त आहे. कोणी जर म्हणत मी भक्त आहे आणि भगवंताचं नामस्मरण करत नाही म्हणजे भगवंताची सेवाची सुरुवातच नाही केली. तर भगवंताच्या भक्तीची आणि याची सेवेची सुरुवात कुठून होते, भगवंताच्या नामस्मरणापासून होते. काही जण म्हणतात की मी आई दिवसभर करतो ना, पण आपण जप करतो तेव्हा पण आठवण राहत नाही, तेव्हा पण भगवंताची आठवण. तर कमीत कमी आपण भगवंताच्या जपावर, जपमाळेवर नामस्मरण करणं हे भगवंताला प्राप्त करण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. पहिलं पाऊल त्याला म्हणतात भजन. भजते तत्पाद सरोज. आणि दुसरं आहे जिभेचं दुसरं कार्य आहे प्रसाद. तर भगवंताच्या नामाचं उच्चारण करणं आणि
भगवंताचा प्रसाद ग्रहण करणं. ठीक आहे. तर हे झालं भगवंताचं भजनाचं हे काम. आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल सेवा. काही दिवसभर तर करणार नाही जर ना दिवसभर प्रसाद घेणार, दोन्ही पण दिवसभर करणार नाही. मग बाकीच्या वेळेस काय करायचं आपल्याला? सेवा. इंद्रियाने ऋषिकेन ऋषिकेश सेवा. तर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर हे गरजेचं आहे. यालाच दक्षिण भारतामध्ये आपण सगळ्यांना नावाच्या दीक्षेच्या नंतर काय म्हणतो? दास. दास सेवक. सेवक आहे पण सेवा नाही, मग सेवक झाला तर बिना सेवेचा सेवक, त्याला सेवक म्हणता येईल का? नाही. तर जर आपण भगवंताचे सेवक आहोत तर आपल्याला सेवा पण असायला पाहिजे भगवंताची. मग आपलं खरं नावाचं सार्थक काय? तर दक्षिण भारतामध्ये त्याला कैंकर्यम म्हणतात. कैंकर्यम. आणि जो कोणी सेवक आहे त्याला म्हणतात किंकर. किंकर म्हणजे तो हमेशा भगवंतासमोर मी आल्यानंतर एकच विचारतो, किम करो मी काय करू, किम करो मी काय करू, म्हणून त्याला किंकर असं म्हणतात. आणि जो त्याला भगवंतासाठी सेवा करतो त्याला म्हणतात कैंकर्यम. जी सेवा जी आपण नित्य स्वरूपामध्ये भगवंताला करतो. रामानुजाचार्य महान आचार्य होऊन गेले दक्षिण भारतामध्ये. तर कांचीपुरम मध्ये वरदराजाच्या मंदिरामध्ये त्याची सेवा काय होती? एवढे मोठे आचार्य नंतर झाले तर त्यांची सेवा काय होती? तर भगवंताच्या विग्रहांच्या सेवेसाठी विहिरीमधून पाणी काढणं आणि पूजाराला नेऊन देणं ही त्यांची सेवा. रोज ते सेवा करायचे. ते विहिरीतून पाणी काढणं आणि पूजाराला नेऊन बस हे त्यांचं केलं आहे. तेच रामानुजाचार्य पुन्हा मोठे आचार्य झाले तर आणि नंतर तिरुपती बालाजीचे मंदिर आहेत ना, तर तिरुपती बालाजी मंदिरात भगवंताचं खूप मोठं कन्फ्युजन क्रिएट झालं होतं की भगवंत शिवजी आहेत की विष्णू आहेत. कारण की शिवजी तिरुपती बालाजीच्या हातामध्ये सापाचे आहेत, कडे असतात ना, कडे हे सापाचे आहेत. तर म्हणून शैव म्हणत होते की हे जे आहेत शिवजी आहेत. आणि त्यावेळेसचे जे राजा वगैरे होते त्यांनी त्या शिवजी म्हणून पूजा होऊ लागली तिरुपती बालाजीची. तर रामानुजाचार्य बोलले नाही, हे तर शास्त्रामध्ये वर्णन आहे यांचं बालाजीचं पूर्ण, हे विष्णू आहे. ते खूप डिबेट झाली तिथं मोठी, सर्व पंडितांमध्ये डिबेट झाली. तर रामानुजाचार्यांनी आपापल्या वेगवेगळ्या आर्ग्युमेंट्स आणि वेगवेगळ्या शास्त्र प्रमाणाने सिद्ध करून दाखवलं की हे विष्णूसाठी. पण तरी ते मानायलाच तयार नव्हते. तर मग शेवटी असं ठरलं की एक काम करू का, की आपण विष्णूचे सिंबल काय, विष्णूचे लक्षण काय येतं? शंखचक्र. आणि शिवजीचे काय येतं? त्रिशूल आणि डमरू. तर म्हणजे दोन्ही आपण मंदिरामध्ये ठेवू आणि जे ज्याचं असेल ते घेईल. मग तिथे शंखचक्र ठेवण्यात आलं आणि त्रिशूल आणि डमरू ठेवण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर भगवंतांनी हातामध्ये काय घेतलं होतं? शंखचक्र. तर आज जे आपल्याला शंखचक्र दिसत आहे भगवंताच्या हातामध्ये, तर मग सर्व सिद्ध झालं की हे जे तिरुपती बालाजी जे आहेत ते विष्णूचे अवतार श्रीनिवास. तर ते तिरुपती बालाजी वर राहत होते पहाडावर, आणि त्या पहाडावर कोणीच जात होतं, जंगल होतं पूर्ण, जंगल होतं. तर खाली श्रीरंगम मध्ये रामानुजाचार्य राहायचे आणि सर्व त्यांचे शिष्य राहायचे. आता हे वर बालाजी आहेत, विष्णू सर्व सिद्ध झालं, त्याची सेवा कोणीतरी करावं लागेल. तर रामानुजाचार्य विचार करत होते की अरे सेवेचं काय करायचं. पण सेवा सांगणार कोणाला? कारण सांगणार म्हणजे कोणाची जायची तिथे इच्छा असेल. इथं सगळं रामानुजाचार्यांचा संघ, श्रीरंगम, हजारो भक्त तिथं येतात, रोज कथा होते, रोज कीर्तन होते. आणि रामानुजाचार्यांचा प्रत्यक्ष संघ भेटत आहे. कोणाला सोडून जावं? कोणाला सोडून जावं?
मग एक दिवशी रामाचार्यांनी विचारलं, सगळ्या आपल्या शिष्याने बसले होते, त्यांनी विचारलं की माझी अशी इच्छा आहे की तिरुपती बालाजी आता भगवंत तिथं आविर्भाव झालेले आहेत, तर त्यांची सेवा कोणी दिली. सर्व शांतता असं नाही. काही जायचं कुठं, तिरुपतीला जायचं, बरं जंगल होतं, ते जंगलामध्ये एकट्याला झालं बेसिकली. तर मग त्यावेळेस एक त्यांचे शिष्य होते, त्यांचं नाव होतं अनंताचार्य. त्यांनी हा काही त्यांच्या लक्षात आलं की आचार्यांची सेवा, गुरु महाराजांची सेवा जी आहे तर बप्पू सेवेपेक्षा पण वाणी सेवा महत्वाची आहे. तर प्रत्यक्षामध्ये रामाचार्य विचारत आहे की कोणी जाऊन तिरुपतीमध्ये बालाजींची सेवा करेल का. तर अनंताचार्यांनी हात वर केला आणि रामाचार्य खूप खुश झाले त्यांच्या. आणि अनंताचार्यांना त्यांनी सांगितलं की भगवंतांना फुलांचा हार खूप आवडतो. तर म्हणे की भगवंतांना ते छानपैकी गार्डन करून फुलं उगवून सुंदर सुंदर त्याचे हार आणि शृंगार करा. तर भगवंत ते शृंगाराने संतुष्ट होतात. तर असे त्यांना आज्ञा दिली आणि अनंताचार्यांना तिरुपती बालाजीला पाठवलं. आणि तो कोणीच नव्हते, हे ग्रहस्थ होते, यंग ग्रहस्थ. तर हे नवीन कपल जोडतं ते एकच तिरुपती बालाजीला गेले आणि तिथे सेवेमध्ये रमत असायचे. त्यांनी छान गार्डन केलं आणि भगवंतांना हार करून सेवा करायची. तर त्यानंतर त्यांनी विचार केला की हमेशा इथे पाण्याची दिक्कत असते, तर म्हणून आपण पुष्करणी करायला पाहिजे. सध्याची पुष्करणी करते. पुष्करणी म्हणजे पॉन्ड, मंदिरामध्ये समोर हे असते ना, कुंड जे असते ना त्याला पुष्करणी असं म्हणतात. त्यानंतर चार्यांनी ठरवलं की आपण पुष्करणी करायची, जेणेकरून पाण्याचं भगवंताच्या सेवेसाठी पण पाणी होईल आणि गार्डनसाठी पण, बगीचेसाठी पण पाणी होईल. करणार कोण? तिथं दोघंच जण, नवरा बायको, असं कोणीच नाही तिथं, अजून कोणीच नाही तिथं. तर मग त्यांनी स्वतः त्या हातानंच आपल्या उदर घेऊन खड्डा करायला चालू केलं. आणि मग त्यांना मदत कोण करत होतं? त्यांची पत्नी. ते उदर करून माती काढायचे तर आणि पत्नी जी आहे आपल्या डोक्यावर भार घेऊन गेली. ते समजायचे की ही जी आहे माझ्या गुरु महाराजांची सेवा. सदैव ते हमेशा आपल्या रामानुजाचार्यांच्या चिंतनामध्ये असायचे. कोणीच नव्हतं तिथं, पण त्यांना एक सदैव ध्यान होतं की हे जे आहे कोणाची आज्ञा आहे? गुरुची, आपल्या रामानुजाचार्यांची आज्ञा. म्हणून ते तिथं काय सेवा करायचे. तर पत्नी त्यावेळेस गरोदर होती. पत्नी गरोदर होती, तर तरी पण हे दोघं पुष्करणीचं करायची, सेवा करायची. आणि तिच्याच्यानं होत नव्हतं. बरोबर असं एवढं माती डोक्यावर वाहणं अवघड आहे ना. ते दोघं करत होते. भगवंतांनी जेव्हा बघितलं की अरे हे सेवा करत येतं, तर भगवंताचा जो स्वभाव आहे, तर भगवंतांनी मग एक छान छोट्याशा बालकाचं रूप घेतलं आणि ते त्यांच्याकडे आले की अरे तुम्ही हे करू नका, मी सहाय्य करतो. कांताचार्यांनी त्यांना हाकलून लावलं, म्हणजे ही माझी सेवा आहे, ही मला दिलेली सेवा आहे, ही मला दिलेली सेवा आहे, माझंच कर्तव्य आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची काही गरज नाही. तर भगवान त्यांना सेवा दिली नाही. आनंदाचार्य त्यानंतरचार्य गेले पत्नीकडे. त्यांनी बघितली की पत्नी घेऊन जा, तर तिनं पण पहिले नाकारलं की म्हणे की आनंदाचार्य रागावले. त्यांनी जर नाही म्हटलं तर मी हो म्हणल्यावर कसं म्हणा. तर भगवंत म्हणे की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये घेऊन या आणि अर्ध्या रस्त्यानंतर मी घेऊन जातो. अर्ध्या रस्त्यानंतर मी घेऊन जातो. तर पत्नीनं त्याला मानलं. तर मग तिथं आनंदाचार्य जे आहे ते पुष्करणीसाठी खोदत होते आणि ती माती घेऊन पण त्यांची पत्नी जात होती. पण आता आनंदाचार्याने बघितलं की थोडी लवकर येत आहे वापस.
तरी लवकर येते वापस, तर काहीतरी आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की नक्कीच तो मुलगा जो आला होता तोच जो आहे सेवा करण्यासाठी तोच मदत करत असेल. तर ते मग त्यांनी बघितलं की हा तोच मुलगा होता. तर मुलं की त्या मुलाच्या मागे लागले, ते मुलाच्या मागे लागले तर रागामध्ये. तर त्यांनी जसं बघितलं तर तो मुलगा जोरात पळायला आणि ते पळत असताना त्याला थांबविण्यासाठी अनंताचार्यांनी त्यांच्या हातामध्ये जे उदर होतं, उदर जे रॉड होता लोखंडाचा, तर तो फेकला आणि तो भगवंताच्या त्या हातवटी घेतला. तर त्या आणि भक्ती तसंच तो मुलगा पळत सरळ कुठे गेला, भगवंताच्या मंदिरामध्ये अंतरमध्ये गेला. आणि अनंताचार्य जेव्हा पळत आले तर आणि बघितलं की आतमध्ये गेला होता. आणि जेव्हा आतमध्ये भगवंताचं दर्शन उघडलं तर भगवंताचे जे विग्रह होते त्यांच्या इथून काय लागलं. तर मग तिथं त्यावेळेस भगवंताला तिथं काय लावतात, कॅम्पर, कापूर. आज पण तुम्ही गेले तिरुपतीच्या मंदिरात इथं कापूर असतो ना, तो कापूर कशामुळे लावतात, या घटनेमुळे लावतात. तर याला म्हणतात टँकर या. अनंताचार्यांनी ही आपली सेवा घेतलेली आहे. ते म्हणे की ही माझी सेवा आहे बालाजी. त्याच्यासाठी त्यांनी एवढंच समर्पण केलं. त्यानंतर रामाचार्यांचे एक त्यांच्या शिष्याची मुलगा, तर त्याने विचारलं की कशा प्रकारे ते म्हणे की कशा प्रकारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो, जसे कशा प्रकारे आपण सेवा करायला पाहिजे. डिव्होटी कसा असतात, डिव्होटी कसा, भक्त म्हणजे काय, हा त्यांनी प्रश्न विचारला. तर रामाचार्य म्हणे की एक काम कर, तू तिरुपतीला जा. रामाचार्य उत्तर नाही दिले याला. रामाचार्य याला उत्तर नाही दिलं. म्हणजे तू कुठे जा, तिरुपतीला जा आणि अनंताचार्य तिथे आहेत त्यांना विचारा प्रश्न की भक्ताचे लक्षण काय आहे, भक्ताचे लक्षण काय आहे. तर भक्ताचे लक्षण काय, ते गेले तिथं अनंताचार्यांच्या तिथं. तर अनंताचार्यांना जाऊन विचारलं की रामाचार्यांनी मला पाठवलं तुमच्याकडे. मी हा प्रश्न विचारला की भक्ताचे लक्षण काय आहेत, आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. तर म्हणे की अनंताचार्य ठीक आहे आले. इथे जेव्हा दर्शन करायला कोणी येते त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था असते, तर तिथे सेवा कर. आणि त्यांना तिथे सेवेला जाणं, रोज त्यांना स्वयंपाक करणं, सर्वांना वाढणं, जे कोणी दर्शनाला येत आहेत त्यांना. असे दिवस ना मागे दिवस चालले. त्यांनी विचारलं सेवा त्यांची नाही, त्यांची सेवा त्यांची. नंतर जेव्हा एके दिवशी त्यांनी बघितलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला, त्याच्यासाठी आले होते, त्याच्यासाठी. तर मग म्हणजे की भक्त जो असतो, भक्ताचं लक्षण जे असते की एका बगळ्यासारखा असतो. भक्त एका बगळ्यासारखा असतो, मिठासारखा असतो. आणि कोंबडी आपलं काय म्हणतात, कोंबडीला काय म्हणतात, जिथं कोंबडी आणि असं 4 शब्द सांगितले आणि त्याचं काही एक्सप्लेनेशन नाही दिलं. त्याचा अर्थ काय ते म्हणजे जाऊन रामाचार्यांना विचार, वापस त्यांना पाठवलं. म्हणजे भक्ताचे हे 4 लक्षण आहेत. आणि ते वापस आले. तर वापस आल्यानंतर रामाचार्यांनी विचारलं की मी गेलो तिथे प्रश्नाचं उत्तर विचारायला गेलो होतो. एक तर पहिली गोष्ट त्यांनी पहिले उत्तर दिलंच नाही मला पूर्ण.
1-1.5 महिना सेवा केली आणि नंतर फक्त 4 शब्द सांगितले आणि पाठवून दिला. तो म्हणे की यामुळे म्हणे की आता की भक्त जो आहे मिठासारखा असतो. मिठासारखा म्हणजे मीठ जे असते जेव्हा स्वयंपाकामध्ये तर चांगला पदार्थ बनला तर कधी म्हणत नाही की मीठ चांगलं होतं. कधी फिश झालं तर म्हणता का मीठ चांगलं होतं आज, कधी म्हणत नाही ना आपण. म्हणजे मीठ जे असं आहे की सगळ्या पदार्थामध्ये असते, सगळ्या याच्यामध्ये असते, पण त्याला कधीच क्रेडिट भेटत नाही, त्याला कधीच क्रेडिट भेटत नाही. तर भक्ताचं लक्षण असं असते की भक्त जिथं जेवढी गरज आहे तेवढी सेवा करायला सदैव तत्पर असतो, पण कधी त्याचा क्रेडिट घेण्यासाठी, त्याची लाभ प्रतिष्ठा मान घेण्यासाठी पुढे नसतो. म्हणजे कळणार पण नाही की ही सेवा कोणी केली, कळणार पण नाही की ही सेवा कोणी केली, कशी झाली, हे त्याचं लक्षण असते भक्ताचं. भक्ताचं दुसरं लक्षण सांगितलं त्याने मी बगलाचं आहे. तर बगला जो आहे तो काय करतो, शांतपणे एका पायावर डबक्यामध्ये असतो, तलावामध्ये असतो आणि त्याची नजर एकदम पूर्ण ध्यान मग्न असतो आणि त्याच्या पायाजवळ माशा जात असतात. माशा जातात आणि तो काहीच करत नाही. माशाला त्याच्या पायाच्या जवळून माशी जाते, पण त्याला मासोळी जाते, पण त्याला काही करत नाही. तो काय करत असतो माहिती आहे, तो वाट पाहत असतो. कशाची वाट पाहत असतो, मोठ्या मासोळीची घ्यायची. ते छोटे छोटे मासोळे आल्यानंतर त्यांना वाटते की ह्या काही तिथं काहीच भीती नाही आपल्याला. तसं आलं की मोठी मासोळी आली की लगेच बघा. तुम्ही भक्ताचं लक्षण कसं आहे, भक्त जे आहेत की हे छोटी समस्या जे येतात भक्तीमध्ये त्याचं पूर्णतः दुर्लक्ष करतो. आणि जी मोठी संधी असते भगवंताच्या सेवेसाठी, जो आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये जो लाभ भेटतो त्याच्यावर त्याची पूर्ण नजर असते. भक्ताच्या सहवासामध्ये त्रास होतो, भक्ताच्या सहवासामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात, भक्तांमध्ये सेवा करताना पण कलह होतात, त्याच्यामध्ये पण आपल्याला अहंकाराला ठेच पोहोचते, पण हे सगळे छोटे प्रॉब्लेम आहेत. भक्ताचं लक्षण आहे की याच्या सगळ्यांना तो दुर्लक्ष करतो. आणि जी मोठी अपॉर्च्युनिटी आहे की आपल्याला भगवंताची सेवा करण्याची संधी भेटत आहे, भगवंताला दर्शन करण्याची, भगवंताचं नामस्मरण करण्याची, प्रसाद घेण्याची, संग करण्याची संधी भेटत आहे, त्या एका मोठ्या गोष्टीवर त्याचं लक्ष केंद्रित असतं. त्यामुळे भक्ताचं लक्ष हे बघण्यासारखं असतं. आणि कोंबडी जे असते ती हमेशा दाना खाताना एकदा उजवीकडे बघते, एकदा डावीकडे बघते. बघितलं नंतर एकदा उजवीकडे बघते, एकदा डावीकडे बघते. ती सदैव सतर्क असते. त्याचप्रमाणे भक्त जो आहे सदैव सतर्क असतो, कारण त्याला माहिती आहे की हे संसार जे आहे जन्म मृत्यू जरा व्याधी यानं ग्रसलेला आहे. मृत्यू कोणत्या क्षणी येईल माहिती नसेल, म्हणून तो सदैव सतर्क असतो, सदैव अलर्ट असतो की आपण या प्रत्येक क्षण जो आहे तो भगवंताच्या सेवेसाठी वापरायला पाहिजे, भगवंताच्या भक्तीसाठी वापरायला पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे की आपण तुम्ही भक्ताचं लक्षण कसं आहे, तुमच्यासारखं आहे, ते कसं, ते म्हणे की तुम्ही तिथे गेले तर प्रश्न विचारण्यासाठी, पण तुम्ही तिथं काय केलं, काही न विचारता, काही न कंप्लेंट करता सर्व भक्तांना संतुष्ट करण्यासाठी सेवा केली, सर्व वैष्णवांची तिथं सेवा केली. त्यामुळे भक्ताचं लक्षण हे आहे की ते भगवंताच्याच नाही तर भक्तांच्या सेवेला पण आतुर असतात, तर हे भक्तांचं लक्षण आहे. हे 4 लक्षण त्यांनी सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की पहिलं काय, भजते म्हणजे सेवा. बिना सेवेचं भगवंताला प्राप्त करणं शक्य आहे का, नाही. आणि सेवेची सुरुवात कशाने होते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या सेवेचे पण 4 गुण असायला पाहिजे. किती गुण, 4. पहिले तर सेवा पाहिजे, सेवा नसेल
तर मग भगवंताला प्राप्त करायचं विसरून जा. पण भगवंताला पूर्णत्वाने अनुभव करायचा असेल ते 4 गुण असायला पाहिजे. तर पहिला गुण संततया नवैत्य. संततया म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं असं नाही की एक दिवशी झोपेतून उठलो आणि भगवंताचं नाव घेतलं की सांगतो. रोज भगवंताचं नामस्मरण करणं. संतत सत्तम कीर्तयन्तो माम. भगवंत काय म्हणतात की ठीक आहे तुम्ही भगवंताचं नाव घेतलं, कीर्तन केलं, एक दिवस पाठ केला, छान वाटलं, त्याचा फायदा होईल काही ना काही, पण त्याला साधना म्हणता येत नाही. त्याला काय म्हणता येत नाही? साधना म्हणता येत नाही. ती कधी साधना होते? ज्या वेळेस आपण ते रोज करतो, नियमानं करतो, नित्य नियमानं करतो, त्यावेळेस ती काय होते? साधना होते. तर भगवंत म्हणतात की यस, पहिले तर भजन करायला लागते, सेवा आणि भगवंताचं नामस्मरण करावंच लागते, पण ते पण कसं असायला पाहिजे? सततम. असं नाही की एक दिवस केली आणि नंतर दुसऱ्या जन्माष्टमीलाच. जन्माष्टमी तो जन्माष्टमी नाही, सततम रोज. तर भगवंताची सेवा कशी असायला पाहिजे? रोज. आपण भगवंताचा नामस्मरणाचा जो नियम टाकला, प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितलं की 16 माळाचा जप करायला पाहिजे कमीत कमी. 16 नाही तर जे काही तुम्ही ठरविले, 8 माळा म्हणा, 4 माळा म्हणा, 5 माळा म्हणा, 10 माळा म्हणा, 12 माळा म्हणा, पण ते रोज करायला पाहिजे. रात्री झोपायच्या आधी तो कोटा कंप्लीट. चैतन्य महाप्रभूचा नियम होता, ते म्हणतात की जोपर्यंत कोणी लखपती नाही त्याच्या घरी मी जेवण करणार, फक्त लखपतीच्याच घरी जेवण करणार. कोणाच्या घरी? लखपती. लखपती म्हणजे कोण? जो 1 लाख भगवंताचे नामस्मरण रोज करतो, त्याच्याच घरी फक्त प्रसाद घेतो. चैतन्य महाप्रभू म्हणजे 64 माळा, 1 लाख म्हणजे 64 माळा, म्हणजे जो कोणी 64 माळाचा जप करत असेल त्या ग्रहस्थाच्याच घर. असं नाही की फक्त ब्रह्मचारी, ग्रहस्थाचं सांगितलं. त्यांनी वाटते ना ग्रस्तांना वेळ नाही असं वाटते, म्हणून सांगतो. चैतन्य महाप्रभू म्हणतात की जे ग्रस्त 64 माळा जप करत येतात त्यांच्याच घरी ते प्रसाद घेतात. भक्ती सिद्धांत शास्त्र म्हणायचे की जो 64 माळा करत नाही तो बंदित आहे. प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी पण म्हणे की दीक्षा पहिले 4 नियम, पहिले दीक्षा दिली त्यांनी आणि एक नोटीस बोर्ड लावलं होतं 4 नियमाचं पालन करणं. आणि त्या सर्वांना म्हणले होते की ते रोज तुम्ही काय करायला पाहिजे? 64 माळा जप करायला पाहिजे. तर सर्वांनी कॅल्क्युलेट केलं, 64 माळा म्हणजे 12 नंतर म्हणजे एवढं शक्य नाही, पण शक्य नाही. ठीक आहे, 64 नाही तर कमीत कमी 32 माळा. पुन्हा कॅल्क्युलेट केलं, 32 माळा पण जवळपास 4-5 झाले, एवढं शक्य नाही. मग त्यावेळेस चैतन्य शिल प्रभुपाद म्हणे की 16 माळा एक पण कमी नाही. अशा प्रकारे 16 माळा फिक्स झाल्या. शिल प्रभुपाद म्हणे की 16 माळा मिनिमम. तर रोज नियमाने याला करणं सततम डेली ते त्याचं साधना, तर ती साधना होते. ठीक आहे, पहिलं लक्षण आहे की भजन. भजनाचं दुसरं पॉईंट आहे सातत्य, नियमितपणा. तिसरे आहे अमाया. अमाया म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याला काय अहंकार नाही, फसवेपणा नसणं किंवा दिखावा नसणं. एक सुंदर शब्द इथं पण भाषांतरामध्ये येते निष्कपटपणा. तर अमाया म्हणजे काय? निष्कपटपणा. आणि निष्कपटपणा म्हणजे आपण वाटते काय निष्कपट याच्यामध्ये राहणे थोडी कपटी. अमाया म्हणजे की आपण जी सेवा करतो त्या सेवेपासून निस्वार्थ भगवंताची सेवा करा. निस्वार्थ भगवंताची सेवा करा. मी सकाळी उदाहरण दिलं की आपले मित्र असेल, आपला मित्र असेल तर आपल्या घरचे बाईक त्यांना वापरली, सायकल त्यांना वापरली, काही प्रॉब्लेम आहे आपल्याला? काही नाही, तो घेऊन जातो, वापरतो. पण तुमची बाईक वापरायसाठी, तुमची सायकल वापरायसाठी, तुमची गाडी वापरायसाठीच तुमचा मित्र झाला तर मग काय करणार तुम्ही?
गाडी पण बनणार आणि त्याला पण बाय बाय करणार ना. तसं भगवंत आहे. आपण जर भगवंताची सेवा करत असू आणि म्हणून की ती सेवा जर भगवंतांना कळालं की ह्या काहीतरी कशासाठी करायला माहित नाही, तर भगवंतांना हे दे तुझी बाईक आणि बाय बाय. तरी पण एकदम तरी वापरायला देऊ ना आपण त्याला मित्राला. तसंच भगवंत की ठीक आहे, हे पाहिजे तुला घे, आता टाका. अमाया. पण जर मी निस्वार्थ सेवा करत असेल भगवंताची आणि काहीच त्याच्यामधून आपल्याला पाहिजे नसेल, काहीच त्याच्यापासून पाहिजे नसेल, तर मग भगवंत काय बाईक काय त्याला घर द्यायला तयार होते, काही त्याला काहीच माहिती नाही. आपण आपल्या साधारण स्वभावात कोणी जर आपल्याला उपकार केला तर आपण विचार करतो की त्याला काहीतरी परतफेड करायला पाहिजे. कोणी जर गिफ्ट दिलं तर आपण विचार करतो त्याचा वाढदिवस कधी आहे, त्याचा वाढदिवस कधी आहे, त्याला काहीतरी वापस द्यायला पाहिजे गिफ्ट आपण. हे आपलं लक्ष नाही. तर भगवंत तर कितीतरी कृतज्ञ आहे. तर म्हणून जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, भगवंत विचार करतात की अरे मी याच्यासाठी काहीतरी करणं आहे, काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि तो व्यक्ती जर काही मागत नसेल तर मग त्यांच्या मनामधलं जे ऋण जे आहे, ते डेब्ट जे आहे, ऋण जे ते वाढत जाते, ते वाढत जाते. त्यांना वाटते की अरे बापरे याला काही पाहिजे पण नाही, याला काही पाहिजे पण नाही, त्याला म्हणतात. पण जेव्हा आपण काही स्वार्थाने सेवा करतो तर मग भगवंत ते म्हणतात की ठीक आहे, हे घेतलं ते अमाया, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता. जसं आपल्याला पण कोणी निस्वार्थ सेवा केलेली आवडते, आपले त्याच्यामुळं हृदय साफ करतो, तसं भगवंत. तर पण याचा अर्थ असा नाही की काही जर म्हणतात की अरे मग काय आपले काही कामना पण असतात, इच्छा पण असतात, त्याचं काय. तर भगवंत पण ऐवल्यासारखे असतात. तर काही इच्छा असेल की पण कोणाकडे जाणार, ऐवल्याकडे जाणार ना, ऐवल्याकडे जाणार ना. त्याच्यामुळे आपण अकाम सर्व काम वा मोक्ष कामोदा तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषत्व. अकाम काही इच्छा नसेल, इच्छा असेल तरी पण कोणाकडे जायला पाहिजे, भगवंताकडे तीव्र भक्ती करायला पाहिजे, तीव्र भक्ती करायला. पण याचा अर्थ असा पण नाही आहे जसं लहान मुलगा जो आहे तो आई वडिलांकडे जातो आणि म्हणतो की चॉकलेट द्या मला, केक द्या. ते साहजिकच आहे. छोटा मुलगा आई वडिलांकडे जाण्याने चॉकलेट मागत, केक मागत. पण तोच मुलगा मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला आणि पुन्हा आई वडिलांकडे जातो म्हणतो चॉकलेट. अयोग्य आहे ना. तसंच आहे, भौतिक गोष्टी भगवंतांना मागणं ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा जशी आपण प्रगती करतो भक्तीमध्ये, तसं आपल्याला पण करायला पाहिजे. भौतिक गोष्टी भगवंताकडून मागणे हे योग्य नाही. कारण की काय योग्य नाही आहे, कारण की त्याच्यामुळे काय होते, भगवंत म्हणतात की ठीक आहे तुला भौतिक गोष्टी पाहिजे, संबंध दृढ घनिष्ठ होत नाही. जसं मित्रतेमध्ये जर काही स्वार्थ असेल तर तो संबंध घनिष्ठ नाही होत. तसंच भगवंतासोबतचा आपला संबंध जो आहे तो घनिष्ठ होत नाही जर त्याच्यामध्ये जर आपल्याला भौतिक अभिलाषा असतील. जर आपल्याला भगवंतासोबत एकदम जवळचं नातं प्रस्थापित करायचं असेल तर मग या गोष्टी आपल्याला त्याला काम केलं आहे अमाया. आणि नंतरचं लक्षण आहे, पहिलं आहे भजन. भजन म्हणजे काय, सेवा. सेवा कशापासून सुरुवात होते, नाम. दुसरं काय त्याचं, सतत करणं. दुसरं लक्षण आहे सतत, सातत्य, नियमित. तिसरं लक्षण आहे निष्कपट, अमाया. निष्कपट म्हणजे कोणत्याही प्रकारचे भौतिक कामना, इच्छा, उद्देश ठेवून न करणे, हेतू ठेवून न करणं, अहेतुके. त्याच्यानंतरचं आहे लक्षण अनुवृत्त्या. अनुवृत्त्या म्हणजे अनुवृत्त्याचे दोन अर्थ आहेत. तर पहिलं अनु म्हणजे अनुकूल. म्हणजे काय, अनुकूल. भगवंताची सेवा जी असते भगवंतासाठी अनुकूल असलेली त्या रूपात सेवा करणं. माझ्यासाठी अनुकूल असो की प्रतिकूल असो, है ना. असं नाही की भगवंताची आरती करायची, मंगल आरती करायची, मी जेव्हा उठलो तेव्हा आरती, मी जेव्हा उठलो तेव्हा भगवंताची मंगल आरती ना. भगवंताचा टाइम फिक्स आहे, 4:30 वाजता सगळ्या मंदिरामध्ये मंगल आरती होते.
असं नाही की आपण उठलो नंतर ठरवलं की चला आता तयार झालो आपण आता आरती करू. अनुकूल म्हणजे काय? भगवंताच्या वेळेनुसार, भगवंताच्या इच्छेनुसार, भगवंताच्या प्राधान्यानुसार. आपल्याला भूक लागली की भगवंताला भोग लावायला, तोपर्यंत आठवणच येत नाही की भगवंताला भोग पण लावायला पाहिजे. आपण ज्यावेळेस भूक लागते तेव्हा आठवण येते की अरे भगवंताला भोग लावायला. काही आपलं अनुकूल म्हणजे भगवंताला अनुकूल असणं. सेवेमध्ये पण जेव्हा येतो, मला वेळ असेल तेव्हा मी सेवेत नाही, म्हणजे जसं काही आपल्याला वेळ असेल त्यानुसार सर्व प्रोग्राम होईल असं थोडी. अनुकूल म्हणजे काय? जो वेळ सेवेची गरज आहे त्यानुसार वेळ काढणं. दोन्ही आहे ना. एक असते की मी आता अवेलेबल आहे, आता मला वेळ आहे, सांगा काय करायचं. दुसरं आहे अरे सेवा आहे, सेवा करण्यासाठी पूर्ण संध्याकाळी थांबावं लागत आहे, तो वेळ काढणं, ते त्याला अनुकूल. दोन्ही प्रकारचे याला अनुकूलता म्हणतात. म्हणजे सेवेला जी गरज आहे ते करण्यासाठी तयार असणे याला अनुकूल म्हणतात. माझ्यानुसार सेवेला टर्न करायचं नाहीये, तर सेवेनुसार आपल्याला टर्न करायचं. सेवा जी आहे, नाही तर बस मला आवडते फक्त वाढणं, मला काय आवडते फक्त प्रसाद वाढणं, नंतर आवरावर करायला मला आवडत नाही. कोणाला आवडते? आवडत तरी पण आपण करतो, याला म्हणतात अनुकूलता. आपल्याला फक्त मला वाटतं स्वयंपाक करावा, चांगला आयटम बनवा, भांडी घासायला. अनुकूलता म्हणजे मी ठरवलं नाही की माझी आवड काय असते आणि माझी काय आवडत नाही. तर अनुकूलता म्हणजे जशी सेवेची गरज आहे त्यानुसार आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटचा अनुचं अजून एक लक्षण आहे, अनुसरण म्हणजे वरिष्ठांचं मार्गदर्शनाखाली सेवा करणं, भक्तांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करणं, ना की भ्रमसी करी आपल्याला जसं वाटते तसं. तर भगवंताचं नामस्मरण पण मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. आज 4 माळा केल्या, उद्या 2 माळा केल्या, कधी नाहीच केल्या का, कधी मनातल्या मनात केल्या का, कधी झोपीत केल्या का. एक भक्त होता, त्याला सांगितलं की 16 माळा रोज करायच्या असतात. प्रेरणावधी आला होता, प्रेरणावधी ऐकली 16 माळा जप करायचा. नंतर पुढच्या प्रेरणाला आला, तो म्हणे की मी 16 माळा जप करतो. आम्हाला पण आश्चर्य वाटलं, एका प्रेरणामध्ये कोण येते 16 माळा, मी रोज 16 माळा जप करतो. त्यानंतर कळालं की तो 16 मणी करतो. 16 मणी झाले त्याच्या 16 माळा. तर म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शन, त्यांनी आपल्याला जसं मार्गदर्शन दिलं की रोज 4 माळा करायच्या, त्यांनी सांगितलं म्हणून रोज 4 माळा करा. मी 16 माळाचा प्रण घेतला म्हणून आता मी रोज 16 माळा करतो. याला म्हणतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करा. सेवा पण तशीच कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली. असं नाही की मी आलो आणि माझ्यानुसार सगळ्या सेवा व्हायला पाहिजे. कोणीतरी इंचार्ज असेल, कोणीतरी त्याचं सेवा सांगणार असेल, त्याच्या मार्गदर्शनाखाली सेवा करा. काही सेवा आपण दुसऱ्यांच्या संतुष्टीसाठी करतो ना, सेवा स्वतःच्या संतुष्टीसाठी थोडी करतो, दुसऱ्यांच्या संतुष्टीसाठी करतो. त्याला म्हणतात अनुसरण. अशा प्रकारे भगवंताला बघण्यासाठीचे 5 लक्षणं सांगितले आहेत. पहिलं लक्षण म्हणजे भगवंताची सेवा करणं, भजन. सेवेची सुरुवात कशापासून होते? नामाच्या जपापासून. तर आज झालेल्यापैकी किती जण जे आहेत ज्यांना आजपासून भगवंताचं नामस्मरण सुरू करायची इच्छा, सुरू करायची इच्छा आजपासून? सगळे करत आहेत म्हणजे आजपासून. ठीक. किती जण आहेत इथं ते 1 ते 4 माळा जप करतात? 1 ते 4 माळा. अरे हा करतो. ओके. तर आजपासून आपण
4 माळा फिक्स करू शकता? मतलब 1 असतील, 2 असतील, 3 असतील तर 4 वर फिक्स करता? शक्य आहे? 4 माळा मिनिमम. ओके, किती जण आहेत? 4 ते 8 माळापर्यंत आहेत. 8 माळापर्यंत, 4 ते 8 पर्यंत. 1 2 अजून 4 माळा. तर आपण 8 माळा ठेवू शकतो. शक्य आहे माताजी? प्रयत्न करा. 8 माळा फिक्स. काही त्याच्यापासून सुरुवात होती, आदो बनलेला आहे. किती जण आहेत ते 8 ते 16 वर येतात? मोठी स्टेप झाली का? किती करते? 12 होते 16 म्हणून. 16चा फायदा काय सांगू का? फायदा सांगू? कोणी तुला म्हणणार नाही त्याच्या पुढे म्हण. एकदा 16 झाल्यावर तुला कोणी म्हणणार नाही 17 कर म्हणून पुन्हा. यस. अजून कोण आहे? यस ब्रो. किती करत आहे? किती करत होता? 16 करत आहे. अजून कोणी आहे जो 8 ते 16 मध्ये? असं काही नाही कंपल्सरी करणार आहे मी. यस होता 16 करणार का? रेग्युलर करता? अरे वा, थँक्यू सर्वांना की आता सर्वांनी भगवंतासमोर सांगितलेलं आहे. भगवंतासमोर सांगितलेलं आहे. भगवंतांनी नोट करून घेतला आपल्याला. तर रात्री झोपायच्या आधी तुम्हाला आठवण येईल. मग ते कम्प्लीट करायचं पुन्हा झोपी जायचं. कम्प्लीट करायचं पुन्हा झोपी जायचं. तर पहिला पॉईंट काय होता? भजन. तर दुसरा पॉईंट काय होता? सातत्य. म्हणजे डेली, रोज. असं नाही की आजच करायचं आहे, नाही आठवड्यात एकदा, रोज. तिसरा पॉईंट काय? कोणती? निष्कपट, भौतिक इच्छा न ठेवता. चौथा पॉईंट काय? चौथा पॉईंट काय? अनुकूल. अनुकूल म्हणजे भगवंताच्या अनुरूप, आपल्या अनुरूप नाही. आपल्याला जेव्हा वाटते तेव्हा सेवा नाही. भगवंताला जशी सेवा पाहिजे, जशी गरज आहे, सेवेच्या गरजेनुसार सेवा करणं. नंतर अनुसरण म्हणजे वरिष्ठांचं, आचार्यांचं, प्रबोधांचं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करणं. अशा प्रकारे आपण सेवा करू तर मग सवेद धातू पदवी परस्य असा व्यक्ती जो आहे, सर्व माझ्यामध्ये म्हणा, सवेद धातू पदवी परस्य दुरंत वीर्यस्य रथांगपाने जो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजगंधम. तर असा व्यक्ती जो आहे, अशा प्रकारे जेव्हा आपण सेवा करू तर मग भगवंतांना आपण त्यांची पूर्ण महिमा, त्यांची पूर्ण शक्ती आणि त्यांचे पूर्ण दिव्यत्व आपण त्यांना जाणू शकतो. नंतर श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. काही प्रश्न असेल